छे, मला नाही विश्वास बसत. असणारच इथे भरपूर वाघ बिबटे. आपण त्यांना पाहू शकत नाही, पण ते आपल्याला कुठल्या तरी गर्द झाडीतून नक्कीच पाहत असतील. होत असणार त्यांचे हल्ले, पण हल्ल्यातून वाचलेला जिवंतच राहत नसेल तर कळणार कसं त्या हल्ल्यांबद्दल. मला वाटतं जगदीश जैनमासोबतही असंच काही झालं असेल, मंगेश गंभीरपणे म्हणाला. शुभ शुभ बोल रे मंग्या, सचिनसारखा निराशावादी बनून कशाला सगळ्यांना घाबरवतोस, लिंबाजी चिडला. घाबरवत नाही मित्रा, मी फक्त एक शक्यता बोलून दाखवली, मंगेशने स्पष्टीकरण दिलं. वाघ बिबट्यांपेक्षाही क्रूर प्रजात या जंगलात वावरते मित्रांनो, आणि मला तिचंच अधिक टेन्शन आहे, राजेश चाचरत म्हणाला. कोण? काळं अस्वल ना? मलाही खूप भीती वाटते त्याची. आपल्या धारधार नख्यांनी जिवंतपणीच माणसाचा अक्षरशः चेंदामेंदा करून टाकतं ते, असं ऐकलंय मी. किरणच्या अंगावर शहारे उमटले. अस्वल धोकादायक आणि बेभरवशाचा प्राणी आहेच, पण मी सध्या त्याबद्दल बोलत नाहीये. मला चिंता वाटते या गर्द रानात दडून राहिलेल्या क्रूर नक्षलवाद्यांची. माणसांची शिकार करायला आवडते त्यांना, राजेश दडपलेल्या आवाजात म्हणाला. आणि तेव्हाच त्यांच्या पाठीमागच्या झाडीत एक जोरदार सळसळ ऐकू आली. कुणीतरी त्यांच्याच दिशेने धावत येत असावं. राजेश गरकन मागे वळला. मंगेश आणि किरणने खाली पडलेले दगड उचलले. लिंबाजीने तर मागे खोचलेल्या गनलाच हात घातला, पण गदगद हालणाऱ्या जाळीतून रानडुकरांची झुंडच मुसंडी मारत बाहेर पडली. त्यांनी समोर या चौघांना उभं पाहिलं आणि समोरच्या दणकट नराने आपले सुळे उगारून थेट मंगेशलाच उचलून फेकलं. मग मोकळ्या वाटेने ती टोळी पुढे निघून गेली. दूर दूर जाणाऱ्या त्यांच्या खुरांचा खडखडाट कितीतरी वेळ ऐकू येत होता. इथे चौघांचीही भंबेरी उडाली. लिंबाजी, राजेश आणि किरण तिघेही कातळाजवळ कन्हत पडलेल्या मंगेशजवळ पोचले. मंगेशने जाडजूड जीन्स घातली असल्याने त्या नर रानडुकराचा सुळा पूर्णपणे आत घुसला नव्हता. ओझरथ खरचटलं होतं, पण मुसंडी जोरदार असल्याने मुकामार बराच लागला. सर्वांनी मिळून मंगेशला कसंबसं उभं केलं. त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. लिंबाजी आणि किरणच्या खांद्याचा आधार घेतल्याशिवाय त्याला चालणं शक्यच नव्हतं. राजेश समोर नवाच पेचप्रसंग उभा राहिला. अशा अवस्थेत पुढे कसं जायचं? अजून 1.5 दिवसांचा रानावनातून, नदी नाल्यातून, डोंगर दऱ्यातून खडतर प्रवास बाकी आहे. आणि मंगेश तर आताच इंच इंच मोजू लागला आहे. त्याने मंगेशलाच विचारलं, तुला कितीसं दुखतंय? आपण माघारी जायचं का? मांडीला जोरदार मार बसलाय, ठणके उठत आहेत, पण हाड मोडलंय असं वाटत नाही. आपल्याकडे पेनकिलर आणि स्प्रेसुद्धा आहे ना? आज रात्री मी घेऊन बघेन कितीसा फरक पडतो ते. मला वाटतं उद्यापर्यंत होईल बरं, मंगेश कुंठत म्हणाला. दॅट्स द स्पिरिट मंगेश. अरे अशीच जिद्द पाहिजे. आपण 9 घोस्ट आहोत. फक्त एका डुकराची धडक बसली म्हणून केस अर्धवट सोडून जाणारे आपण नाहीत, लिंबाजी खुश होत म्हणाला. मलाही हेच बरोबर वाटतंय. आता जमेल तितकं पुढे चालत राहूया. एखादा ओढा नाही तर नदी सापडायलाच हवी. आपलं पाणी संपत आलंय. आज रात्रीचा कॅम्प सूर्यास्ताच्या थोडा आधीच लावू. छानपैकी खिचडी बनवूयात. गरम पाण्याने मंगेशला शेकही देऊयात. मग तो सकाळपर्यंत भरपूर झोप घेऊन उद्या टणाटण चालू लागेल बघा, किरण म्हणाला. दोन्ही बाजूने मंगेशला खांद्याचा आधार देत चालत बसत उठत त्यांनी संध्याकाळपर्यंत आणखी थोडं अंतर पार केलं. सूर्यास्ताला 1.5-2 तासांचा अवधी असताना अखेर त्यांना आटत चाललेला एक ओढा लागलाच. त्याच्या किनारी सपाट जागा पाहून त्यांनी कॅम्प लावायचं ठरवलं. दोघांसाठी एक असे 2 टेंट समोरासमोर लावले. मध्ये चूल आणि बसण्यासाठी जागा ठेवली. किरण ओढ्याचे नितळ पाणी भरून घेऊन आला. लिंबाजी खिचडीची तयारी करू लागला. राजेश नकाशावर आज आपण किती मार्गक्रमण केलं याचा अंदाज घेऊ लागला, पण हा ओढा आणि आसपासचा परिसर त्याला नकाशात कुठेच दिसेना. तरी एकूण अंतराच्या 35 ते 40% आपण पार केले असणार असा त्याला विश्वास होता. भरपेट खिचडी खाऊन ढेकर दिल्यावर
आणि पेन किलर घेतल्यावर मंगेशलाही थोडं बरं वाटू लागलं. नशीबच खराब रे मंग्या तुझं, नाहीतर एवढं मोठं रान सोडून ती डुकरं तुझ्याच वाटेवर कडमडायला का आली असती, किरण थट्टेने म्हणाला. मला तर बिथरलेली वाटली ती डुकरं, कशी जीव घेऊन पळाली बघितलीत ना, लिंबाजी म्हणाला. पण वाघ बिबट्या तर नाही म्हणालात ना या जंगलात, मग कुणाला घाबरतील ती जाडजूड डुकरं, किरणने विचारलं. इतक्या दाट रानात वाघ बिबट्यापेक्षाही खतरनाक दुसऱ्या गोष्टी असू शकतात मित्रांनो, राजेश म्हणाला. आणि तेवढ्या दूर टेकडीवरून एक भयभीत करणारा चित्कार ऐकू आला. ती कोल्हेकुई नव्हती की वाघ बिबट्याची डरकाळीही नव्हती. तो कुठला तरी वेगळाच अमानवी चित्कार होता. सगळेच नखशिखांत हादरले, एकदम उठून उभे राहिले. मंगेश कावराबावरा होऊन इथे तिथे पाहू लागला. पण घटकाभरातच सगळं शांत झालं. हे काय होतं लिंबाजी, मंगेशने भीतभीत विचारलं. मला ठाऊक नाही, पण नक्कीच कुठल्या तरी प्राण्याचा नाही तर पक्ष्याचा आवाज असणार. चेतन असता तर त्याने नक्कीच सांगितलं असतं. त्याला खूप माहिती आहे जंगलाची, लिंबाजी म्हणाला. कुठल्या प्राण्याचा आवाज इतका भयंकर असतो रे लिंबू, काहीही फेकू नकोस. हे आता जे काही ऐकलं ना ते वाघाच्या डरकाळीपेक्षाही भयंकर होतं, किरण चिडून म्हणाला. प्राणीच असणार तो कुठला तरी. आपण जंगलातल्या सगळ्या प्राण्यांचे आवाज कधी ऐकलेत का? शिवाय रात्रीच्या शांततेत आवाज अधिक घुमतात आणि भयप्रद वाटतात उगाचच, राजेशने सारवासारव केली. मला तर हे पूर्ण जंगलच विचित्र आणि भयप्रद वाटतंय मित्रांनो. इतकं घनदाट असून सकाळी एका तरी पक्षाचा चिवचिवाट ऐकलात का तुम्ही? आणि आता आसपास इतकी झाडी असून रातकिड्यांची किरकिर कशी ती अजिबात नाही. पूर्ण दिवसभरात मी रानातून 2च आवाज ऐकले. एक त्या डुकरांच्या जीव खाऊन धावण्याचा आणि आता हा चित्कारण्याचा, किरण दबक्या आवाजात म्हणाला. हो, थोडंसं विचित्रच आहे हे रान, पण आपण नरभक्षक सेंटिनल आदिवासींची भीती असलेल्या अंदमानच्या निर्जन बेटावरील जंगलातही काही रात्री घालवल्यात. मग इथे भीती कसली? घाबरू नका, देव आपल्या सोबत आहे. ही शेकोटी रात्रभर अशीच जळती ठेवू. मंगेश सोडून बाकी तिघांनी 2-2 तास पहारा देऊ. काही होणार नाही, चिंता करू नका, राजेशने सुचवलं. सगळ्यांनी मान्य केलं. पहिले 2 तास लिंबाजीने पहारा द्यायचा ठरवला. तो शेकोटीजवळ शाल ओढून बसला. दिवस उन्हाळ्याचेच होते. दिवसा प्रचंड उकाडा व्हायचा. आताही काही थंडी वगैरे नव्हती, पण उंचावर असल्याने हवेत थोडासा गारवा मात्र होता. बसून बसून झोप यायला नको म्हणून त्याने बॅगेतून मोबाईल बाहेर काढला होता. काही उपयोगच नसल्याने 50% बॅटरी अजून शिल्लक होती. अपेक्षेप्रमाणे रेंज अजिबात नव्हतीच. असती तर त्याने आत्ताच्या आत्ता आपल्या लाडक्या बायकोला फोन लावला असता. नव्हे, तिचेच डझनभर कॉल्स आणि शेकडो मेसेजेस एव्हाना मिळाले असते. कसे आहात, कुठे आहात, काय खल्लतपासून सुरुवात होऊन कधी परत याल, मला फारच आठवण येते तुमची, याने गोड शेवट झाला असता. अवघ्या 3 महिन्यांच्या नवपरिणीत वधूला सोडून आपण या निर्जन जंगलात रात्र घालवतोय. लिंबाजीला स्वतःवरच हसू आलं. चेतन म्हणाला होताच, पुढे सर्व काही कठीण होऊन बसेल. बसलंच आहे, बाकी गोष्टींची चिंता नाही, पण हा विरह असह्य होतो. लिंबाजीने मोबाईल गॅलरीमधून दोघांचे फोटो काढले. ते पाहू लागला. हनीमूनसाठी केरळच्या हाऊसबोटीवर काढलेले ते 2 दिवस त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण होते. तो त्या क्षणांमध्ये पुन्हा एकदा हरवला. तेव्हाच आसपासच्या रानातून अतिशय दबक्या पावलाने काही जीव त्यांच्या तंबूच्या दिशेने पुढे सरकत आहेत हे मात्र त्याच्या लक्षातही आले नाही. मोबाईलवर गेम खेळता खेळता 1 कधी वाजला हे त्याचं त्यालाच कळलं नाही. 2 तासांची ड्युटी संपली तसा तो मोबाईल खिशात टाकून उठला. त्याने अंग ताणून जोरदार आळस दिला आणि मग किरणला हाक मारली. 2-3 हाकांनंतर किरण डोळे चोळत बाहेर आला. त्याच्या खांद्यावर थाप मारून लिंबाजी टेंटमध्ये गेला. ही सगळी कृती दूर अंधारातून काही चमकदार डोळे पापणीही न लवता टिपून घेत होते. किरणला शेकोटीची धग थोडी कमी झाल्यासारखी वाटली. त्याने संध्याकाळीच जमवून ठेवलेल्या काटक्यांच्या ढिगातून काही लाकडं शेकोटीत सरकवली.
वाकून 4-5 वेळा जोरदार फुंकरही मारली. शेकोटी पुन्हा एकदा चटाचट पेटू लागली. मग तो मस्तपैकी पाय ताणून बसला. त्यालाही आपल्या प्रिय पत्नीची आठवण येत होती. काल रात्री शेवटचं त्याचं तिच्याशी बोलणं झालं होतं. तिला त्याला काही महत्त्वाचं सांगायचं होतं, पण ते ती फोनवर सांगायला अजिबात तयार नव्हती. घरी ये, मग समोरासमोर बोलू, असं ती हसत म्हणाली होती. नक्की काय सांगायचं असेल तिला, तो विचार करू लागला. खरं तर त्यांचा प्रेमविवाह तिच्या घरच्यांनी सुरुवातीला आडकाठी केली, कारण आमचं असं हे जगावेगळं काम. ठराविक तासांची शिफ्ट, वीकेंड, फिक्स्ड पगार, मऊ मऊ खुर्चीवर बसून एसीतला जॉब, प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन असं काही नाही. सदैव धावाधाव आणि सारखा जीवाशी खेळ. कोणते आई वडील अशा चक्रीवादळांबरोबर आपल्या लेकींची लगीनगाठ बांधतील? पण हळूहळू 9 घोस्टची लोकप्रियता आणि दबदबा त्यांच्या लक्षात आला. खजिन्याच्या मोहिमेनंतर आम्ही व्यावसायिक झेपही घेतली. सगळं सुरळीत चालू झालं. धावाधाव सत्कारणी लागली, पण संपली नाही. त्याला आठवलं, चेतन नेहमी म्हणत असतो, आमचं जगणं वाऱ्यासारखं आहे. वाऱ्याला एका ठिकाणी बांधून ठेवता येत नाही. आपण संसारात पडलो तर आपल्यासोबत धावता धावता इतरांचीही दमछाक होईल. तो कधी कधी अतिविचार करतो असं वाटायचं. त्यात काय होतंय, होईल याची ही सवय. पण हळूहळू एक पाय संसारात आणि दुसरा मोहिमेत, अशीच प्रत्येकाची गत होते आहे याची किरणला जाणीव झाली. आता फक्त विशाल, सचिन आणि चेतनच सध्या तरी बिनपाश मोकाटपणे फिरू शकत होते. बाकीच्यांना थोडं जड जाऊ लागलं होतं. विचारांच्या तंद्रीतच आपले डोळे जड होऊ लागलेत याची किरणला आठवण झाली. त्याने स्वतःला सावरलं. जवळच्याच थर्मासमधला चहा कपमध्ये ओतून घेतला. ताठ बसला आणि घोट घेऊ लागला. तेव्हाच रानातून एक जोरदार सळसळ ऐकू आली. तो सावध झाला. त्याने शेकोटीतलंच एक जळकं लाकूड उचललं आणि आवाजाच्या रोखाने काही पावलं पुढे निघाला. रानातल्या अंधाराकडे एकटक पाहू लागला आणि रानही तसेच आपल्याकडे पाहते आहे असा भास त्याला झाला. खरोखरच अंधाराला अचानक कितीतरी डोळे फुटले होते. सर्व बाजूंनी त्याला रोखून पाहत होते. किरण दचकला. तरीही त्याने खाली पडलेला एक दगड उचलून त्या दिशेने भिरकावलाच. त्याबरोबर त्या लखलखणाऱ्या डोळ्यांच्या जोड्या स्वतंत्र होऊन एकमेकांपासून वर खाली मागे पुढे होऊ लागल्या. मग किरणच्या लक्षात आलं की ते कुणाचे लखलखणारे डोळे नसून चमचमणारे काजवे आहेत. वर्षाच्या यावेळी रानात काजवे असणारच. आपल्याला उगाच कायच्या काय वाटून गेलं. तो पुन्हा एकदा स्वतःशीच हसला आणि शेकोटी जवळ परतला. 2:45 वाजले होते. 15 मिनिटात त्याची जागरणाची पाळी संपली असती. डोळे जड झाले होते. उद्या आजच्यापेक्षा बराच खडतर प्रवास करायचा आहे. शरीराला आरामाची गरज आहे, त्याने स्वतःलाच आठवण करून दिली आणि पुन्हा दूर अंधारात हरवलेल्या डोंगर माथ्याकडे पाहत उभा राहिला. रात्री तिथूनच कुठून तरी तो अमानवी चित्कार ऐकू आला होता, पण आता मात्र सगळं शांत आहे. इतकं शांत की रातकिड्यांचाही आवाज ऐकू येत नाही आणि म्हणूनच ही शांतता खटकते, अनैसर्गिक वाटते. कळत नाही काय गौडबंगाल पोटात दडवून हे जंगल बसलंय. विचारांच्या तंद्रीत असतानाच मागून एक हात किरणच्या खांद्यावर पडला आणि तो नखशिखांत थरथरला. धडधडत्या काळजाने त्याने मागे पाहिलं. राजेश जांभई देत उभा होता. म्हणाला, दचकू नकोस, मीच आहे. जा, थोडी झोप घे, आता माझी पाळी. छातीवर हात ठेवून स्पंदने काबूत आणण्याचा प्रयत्न करत किरण तंबूत शिरला. राजेशने सभोवार एक नजर टाकली आणि शेकोटी समोर ऐसपैस बसला. शेकोटीच्या चटचटत्या ज्वाळांकडे एकटक पाहू लागला. या मोहिमेवर आल्यापासून एक अनामिक हुरहुर त्याचं काळीच पोखरत होती. हे सगळं आपल्याला नीट झेपेल ना? चेतन, सचिन आणि विशाल सोबत प्रतापपुरात अडकलेला असतानाच ही केस अचानक आली. जगदीश लिंबाजीचा जुना मित्र, त्यामुळे तातडीने निघावं लागलं. मोहिमेचं नेतृत्व राजेशच्या खांद्यावर आलं. सोबत लिंबाजी, किरण आणि मंगेश असूनही या नेतृत्वाचं दडपण राजेशवर आलं होतं. त्या रात्री पुन्हा एकदा मला फोन करून राजेशने विस्तृत चर्चा केली होती. तेव्हा मी म्हणालो होतो,
जर तुझ्या नेतृत्वावर विश्वास नसता तर मी तुम्हाला जा असं म्हटलंच नसतं. खजिन्याच्या शोधात दर्यापार निघालो तेव्हा जहाजावर असलेला अप्राप्य मंत्राचा प्रभाव माझ्याही लक्षात आला नव्हता. तो तूच शोधून काढलास आणि आपल्याला तयारीसाठी वेळ मिळाला. यावेळीही तू अशीच काहीतरी कमाल करशील मला खात्री आहे. फक्त एक लक्षात ठेव, आपलं काम मेंदूचं आहे म्हणून त्याचा वापर भरपूर कर, पण जिथे कोंडीत सापडल्यासारखं वाटेल तिथे आधी हृदयाचं ऐक. हो नक्कीच, मी तुला निराश करणार नाही, राजेश म्हणाला होता. आता शेकोटीसमोर पुन्हा एकदा हे सगळं आठवून त्याला नवा हुरूप आला. त्याने खुशीत शीळ घालायला सुरुवात केली. दूर पूर्वेकडे अंधाराला हळूहळू लालसर भेग पडू लागली होती. सूर्योदय जवळ होता. हवेतला गारवा वाढला. आसपासची वाफ धुक्यासारखी रेंगाळू लागली. त्याला एकदम ताजंतवानं वाटू लागलं. तेवढ्यात खिशातला मोबाईल वाजला. त्याने तो बाहेर काढून पाहिला. अलार्म असेल असं त्याला वाटलं होतं, पण हा चक्क त्याच्या प्रिय पत्नीचा फोन होता. नेटवर्क असल्याची एकही काडी नाही. दूर दूरपर्यंत रेंज मिळण्याची शक्यताही नाही. शिवाय पहाटे 3:45ला ती फोन करण्याची संभाव्यताही नाही. राजेशला संशय येऊ लागला. तरी त्याने हिरवं बटन वर सरकवून फोन कानाला लावला. हॅलो म्हटलं. पलीकडून कोणीतरी लोखंडी सळ्या खडखडवत असल्याचा आवाज ऐकू आला. नेटवर्क बरोबर नसलं की होतं असं कधी कधी. तो हॅलो हॅलो असं म्हणत शेकोटीपासून थोडा दूर चालत गेला. अजूनही आवाज नीट ऐकू येत नव्हताच, पण खरखर थोडी कमी झाली. वैतागून तो कॉल कट करणार तेव्हाच पलीकडून कोणाच्या तरी जडजड श्वासांचा आवाज ऐकू आला. मयुरी, तू आहेस का? बोल काहीतरी आता, मला ऐकू येतंय. तो जरा मोठ्याने ओरडला. तेव्हाच फोनमधून पुन्हा तोच भयंकर चित्कार निनादला. राजेशच्या कानठळ्या बसल्या. हाताला झटका लागला. त्याने फोन खाली फेकून दिला. गोंधळून आसपास पाहू लागला. सर्वत्र लालेलाल धुकं पसरू लागलं होतं. त्या धुक्यामध्ये कॅम्पकडे जाणारी वाट हरवण्याआधीच तो मोबाईल उचलून तंबूकडे पळाला. आज रायपूर विमानतळावरून बस्तर जंगल रिसॉर्टपर्यंतचा 8 तासांचा पार चोळामोळा करून टाकणारा प्रवास उरकून आम्ही रात्री उशिरा चेक इन केलं. राजेश आणि बाकीची टीमही इथेच उतरली होती. मी लगेचच मॅनेजरकडे चौकशी केली. तेव्हा बेपत्ता झालेल्या कपलच्या शोधात ते चौघही जंगलात निघून गेल्याचे कळले. आज पूरा 2 हफ्ता हो गया साहब उनको बिमाल की तलाश में गए हुए. अब तक लौट आना चाहिए था. मुझे लगता है वहीं से पहाड़ी उतरकर एटना गांव चले गए होंगे. वहाँ से बस भी मिलेगी. फिर 2 दिन जंगल से चलकर लौटना नहीं पड़ेगा. एका वेटरने माहिती पुरवली. ये बिमाल कौन है? विजयने तोच प्रश्न विचारला. त्याच वेटरने तीच हकीकत पुन्हा एकदा सांगितली. अच्छा, मला कळली पूर्ण केस. बिमालचं ऐकून जगदीश जन्मा जंगलात गेले आणि हरवले. त्यांना शोधायला आपले 4घे जण गेले, तेही हरवले. थोडक्यात या जंगलातच काहीतरी गडबड आहे. हे एक झपाटलेलं जंगल आहे. आपण नको या जंगलात जायला. काय म्हणतोस? योगेशने माझ्याकडे पाहून विचारलं. बहकल्यासारखा काहीही बडबडू नकोस. जंगलात नाही गेलो तर कसं शोधणार त्यांना? ती काय उंदरं आहेत? चारा टाकला की आपोआप बाहेर येतील. विजय चिडून म्हणाला. रागावू नकोस मित्रा, मी फक्त धोका टाळण्यासाठी म्हणत होतो. योगेशने आपली बाजू सावरली. लग्न झाल्यापासून पाहतोय मी, धोके टाळण्याकडेच कल असतो तुझा. असं चालेल का आपल्या व्यवसायात? कुणीच धोका पत्करला नाही तर कामं व्हायची कशी? विजय समंजसपणे म्हणाला. बरोबर आहे तुझं, चुकलं माझं, सॉरी. आपल्या मित्रांना सही सलामत परत घेऊन येण्यासाठी काय वाटेल ते करू. आता माघार नाही. योगेश निर्धाराने म्हणाला. अस्मादिकास वाटते तुर्तास निजावे. रात्र फारच झाली आहे. घटिकाभर विश्राम करोनी पहाटे उल्हसित चित्तवृत्तीने कामास सुरुवात करावी. विशालने अखेर तोंड उघडलंच. ठीक आहे, तसंच करूयात. माझंही प्रवासाने डोकं ठणकू लागलंय. जेवावंसंही वाटत नाही. आंघोळ करून झोपतो. तुम्हीही पटापट आवरून झोपा.
सकाळी 8 वाजता ब्रेकफास्टला भेटू. शुभरात्री असं म्हणून मी माझ्या खोलीत शिरलो आणि दार घट्ट लावून घेतलं. विमानात बसल्यापासूनच डोकं भयंकर दुखू लागलं होतं. उंचावर उडताना जाणवणाऱ्या हवेच्या दाबामुळे होत असेल असं आधी वाटलं. त्यानंतर 8 तासांचा खडबडीत जंगली रस्त्यांवरून तो जीवघेणा प्रवास. डोकं आणखीनच ठणकू लागलं आणि आता तर कहरच झाला. डोक्यात घणाचे घाव पडताहेत की काय असं वाटू लागलं. पूर्वी मला अर्धशिशीचा भयंकर त्रास होत असे. मध्यंतरी ती आपोआप बरी झाली. आता पुन्हा एकदा उपटते की काय अशी शंका येऊ लागली. या अर्धशिशीने मला पुरते बेजार करून सोडले होते. उजव्या कानशिलापासून सुरुवात व्हायची आणि मागच्या बाजूपर्यंत अर्ध डोकं जबरदस्त दुखायचं. इतकं की आपटून फोडून टाकावं असं वाटायचं. कुठलंच औषध काम करायचं नाही. खाल्लेलं सगळं उलटून बाहेर यायचं. दिवसा सुरू झालेला हा छळ रात्री उशिरापर्यंत चालायचा. वेदनेने मी अक्षरशः जमिनीवर लोळायचो. मध्यरात्रीनंतर हळूहळू सगळं शांत व्हायचं, पण फक्त महिनाभरासाठी. पुढची अर्धशिशी केव्हा उपटेल याच दहशतीखाली मी जगायचो. कधीही कुठेही अचानक डोळ्यांपुढे काळी छटा जाणवू लागली की मला कळून चुकायचं. वेळ झाली. ठणके जाणवण्याआधीच मी सगळं सोडून घरी पळायचो. या अर्धशिशीने मला माध्यमिक शाळेत असल्यापासून प्रोफेसर होईपर्यंत 10-12 वर्ष प्रचंड त्रास दिला. असह्य वेदनेचं जणू मी एक खडतर तपच पूर्ण केलं, पण प्रत्येक तपपूर्तीनंतर फलप्राप्ती होते. मला या असह्य वेदना सहन करून काय मिळालं? कुणाचा विश्वास बसणार नाही, पण या अर्धशिशीनेच माझी ज्ञानेंद्रिय अतिसंवेदनशील करून ठेवली. इतरांना सहसा जाणवणार नाहीत अशा संवेदना माझी इंद्रिये टिपू लागली. कानांना शब्दांच्या पलीकडलं ऐकू येऊ लागलं. नाकाला हवेत विखुरलेले चुटपुटते गंधही टिपता येऊ लागले. डोळ्यांना बारीक सारीक तपशील अगदी स्पष्ट दिसू लागला. जिभेला चवीसोबत बनवणाऱ्याच्या भावभावनाही कळू लागल्या. स्पर्शाने फक्त शरीराचं तापमान नाही तर आतला माणूसही कळू लागला. पण खरा चमत्कार तेव्हा झाला जेव्हा काहीतरी या इंद्रियांच्या पलीकडचंही जाणवू लागलं. जणू 6व्या इंद्रियाची देणगी मिळाली. भविष्य दाखवणाऱ्या विचित्र स्वप्नांची मालिका तेव्हापासूनच सुरू झाली. आणि आता हीच सुपर पॉवर मला सांगते आहे की इथे काहीतरी गडबड आहे. साधीसुधी नाही, काहीतरी जबरदस्त गडबड. काहीतरी भयंकर महाभयंकर घडतंय. आणि मी, फक्त मीच नाही, माझ्यासोबत सगळेच एका विनाशकारी सापळ्यात अडकलेत. असा सापळा जो माझ्या सराईत संवेदनशील दृष्टीलाही यावेळी नजरेस पडत नाही आहे. बऱ्याच वर्षानंतर ही अचानक उपटलेली अर्धशिशी काहीतरी वेगळंच सुचवू पाहते आहे. हादरवून टाकणारं एक भयानक वास्तव उघडकीस येऊ नये म्हणून कुठली तरी महाप्रलयंकारी शक्ती आटोकाट प्रयत्न करत आहे. तिची आणि माझ्या संवेदनांची सुरू असलेली रस्सी खेच माझ्या डोक्याची पुरती शकले करून टाकणार असं वाटतंय. आजवर आम्ही अनेक संकटांचा मुकाबला केला, पण इथे जे वाढून ठेवलंय ते त्याहून भयंकर आहे. फारच भयंकर, महाभयंकर.